नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जर आमच्या कथा तुमच्या मनाला भिडल्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन हाईप बटन दाबा, कथा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सादर कथा काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 5. सगळे पुरुष डायनिंग भोवती नाश्त्यासाठी जमले होते. मेड नाश्त्याचे भांडे घेऊन आली तसे साक्षीने वाढायला सुरुवात केली. आध्याही तिला मदत करू लागली. नाश्त्यात मस्त इडली सांबार होता. सांबारचा सुगंध आध्याच्या नाकात शिरला तसे आध्याची भूक चावळली. ती एकटक सम्राटच्या प्लेटकडे बघू लागली. तोंडाला पाणी सुटलेले, ओठावरून जीभ फिरवून तिने आवंडा गिळून घेतले. सम्राटने इडलीचा घास तोंडात टाकलेच की त्याची नजर अनामिष नजरेने त्याच्या प्लेटकडे बघणाऱ्या आध्यावर पडली. तसे त्याने हातातील चम्मच बाऊलमध्ये ठेवला. भूक लागली? त्याने गंभीर स्वरात विचारले. तशी तिने तंद्रीतच होकारात मान हलवली. धीर धर, मिळणारच आहे खायला, पण आता आम्हाला खाऊ दे. तू आमच्याकडे असे डोळे फाडून बघत राहशील तर पोटात दुखेल आमच्या. सम्राट जरा रागाने तिला बघत बोलून सांबारामध्ये इडली बुडवून मस्त खाऊ लागला. आध्याने ओशाळून मान खाली घातली. तिचे डोळे भरून आले. पहिले रूममध्ये झालेला अपमान तर आता घरातील सगळ्यांसमोर. तिला कसे तरीच झाले. तिने सगळ्यांकडे नजर फिरवली तर सगळे तिलाच बघत होते. ती लगेच किचनमध्ये निघून गेली. सम्राट, ही काय पद्धत झाली बोलण्याची? पत्नी आहेत त्या तुमच्या, बोलताना जरा भान असू द्या. पृथ्वीराज कडाडले. त्यांना मुळीच आवडले नाही आध्याचे असे चार चौघात अपमान केलेले. पण सम्राटने त्यावर काही रिॲक्ट न करता भरभर नाश्ता उरकून हात धुवून निघून गेला. माहीत नाही आबासाहेबांना काय झाले. या मुलीने काय जादू केली त्यांच्यावर? तिच्यासाठी माझ्यावर रागावले? सम्राट रागात धुसफुसत त्याच्या कारमध्ये बसून कार स्टार्ट करून तो फॅक्टरीच्या दिशेने निघून गेला. आज आपले काही खरं नाही. हा बॉम्ब कोणाकोणावर फुटेल सांगता येत नाही. जरा सांभाळून राहावं लागेल. रघु स्वतःशीच बोलला. तेव्हा सक्षम आणि विराट नाश्ता करून बाहेर आले. त्यांनीही रघुचे बोलणे ऐकले. जरा टेन्शनच आले त्यांना. सुस्कारा सोडून दोघे फॅक्टरीमध्ये निघून गेले. सम्राट दादाचे बोलणे मनाला लावून घेऊ नकोस. त्यांना लवकर राग येतो. बोलून जातात पण मनाने खूप चांगले आहेत ते, साक्षी आध्याला समजावू लागली. पण मी काही चुकीचे केले नाही ना ताई. मला सवय नाही एवढ्या उशिरा उपाशी राहायची. तरी भूक कंट्रोल करून होते. निदान एवढ्या लोकांसमोर तरी बोलायला नको होते. किती लाजिरवाणे आहे सगळं. आध्या मुसमुसत बोलली. तसे साक्षीला वाईट वाटले. ती काही बोलली नाही. सगळ्या पुरुषांचे खाऊन झाले. तसे सगळ्या बायकांनी नाश्ता करून घेतला. आध्याला खूप भूक लागलेली, पण सम्राटचे बोलणे आठवून घास घशाखाली उतरतच नव्हते. कसे तरी 2 घास खाऊन तिने हात धुवून घेतला. भाई, तुम्ही वहिनीला सगळ्यांसमोर बोलायला नको होते. विराट सम्राटकडे बघत बोलला. तसे लॅपटॉपवर भरभर चालणारे त्याचे हात थांबले. ती बायको आहे आमची. तिच्याशी आम्ही कसे वागावे बोलावे हे तू सांगायची गरज नाही. सम्राट त्याच्याकडे रुखून बघत रागात बोलला. पण भाई, विराट बोलतच होता की सम्राटने त्याच्यावर अशी काही नजरे टाकली की विराट त्याच्या समोरून उठून बाहेर निघून गेला. तो जाताच सम्राट काही वेळ विचार करू लागला, पण लगेच भानावर येत त्याने कामावर लक्ष केंद्रित केले. अहिल्याबाई त्यांच्या रूममध्ये बसून जुने अल्बम बघत होते. त्यांची नजर एका फोटोवर गडून होती. डोळे पाणावलेले. एवढा कशाचा राग आला तुम्हाला, जे आम्हाला सोडून निघून गेलात? जराही आमच्याविषयी काही वाटले नाही का? अहिल्याबाई फोटोवरून हात फिरवत कातर स्वरात पुटपुटल्या. ताई, जानकीबाई त्यांच्या रूममध्ये आल्या तसे अहिल्याबाईने घाईने अल्बम पिलो खाली लपवून घेत त्यांच्या नकळत डोळे पुसून घेतले. जानकी, तुम्ही काही काम होते का? स्वतःला सावरत अहिल्याबाई बोलल्या. सम्राट किती दिवस असे डोक्यात राग घालून फिरणार? तुमचे ऐकतात ते. त्यांना समजावा ना, जे झाले ते विसरून पुढे नाही का जाऊ शकत? आज आध्याचा पण अपमान केले. एका मुलीची शिक्षा त्यांना का देत आहेत? जानकीबाई बोलल्या.
समजावून ते नाहीच बदलणार जानकी. आध्याला त्यांना प्रेमानेच जिंकावे लागेल. अहिल्याबाई विचार करत बोलल्या. आज विक्रम असते ना, सम्राटची अशी अवस्था झालीच नसती. तेच एक होते जे सम्राटला समजावू शकत होते. जानकीबाई कातर स्वरात बोलल्या. विक्रमच्या आठवणीने त्या कासावीस होऊ लागल्या, पण अहिल्याबाई परत कसल्याशा विचारात गडल्या. आध्या खूप समजदार आहेत ना, लगेच कशा आपल्यात मिसळून गेल्या. डोळ्यातील पाणी पुसत जानकीबाईंनी विषय बदलला. हो, म्हणूनच विश्वास आहे त्या नक्कीच सम्राटला बदलतील. अहिल्याबाई हसतच बोलल्या. रात्री 8च्या दरम्यान सम्राट घरी परतला. त्याने रूममध्ये नजर फिरवली तर आध्या कुठेही दिसली नाही. तसे तो खुशीतच शॉवर घ्यायला निघून गेला. तो मस्त शॉवर घेऊन कमरेभोवती टॉवेल गुंडाळून दुसऱ्या टॉवेलने केस पुसत बाहेर आला. तेव्हाच आध्या फ्रुट्स घेऊन तिच्याच नादात रूममध्ये आली. तशी तिची नजर सम्राटवर पडली. आध्या त्याला तसे बघून किंचाळलीस. आपसुक तिच्या हातातील फ्रुट्सची बॅग खाली पडली तर एक हात तिच्या डोळ्यावर गेला. तिच्या आवाजाने सम्राटचे तिच्याकडे लक्ष गेले. एवढे किंचाळायला काय झाले? भूत पाहिलंस का? कपाळावर आट्या पाडत तिच्याकडे रोखून बघू लागला. तशी आध्याने बोटाच्या फटीतून त्याला पाहिले. कपडे घाला, आध्या बोलली आणि त्याच्या सगळं लक्षात आले. तो गालातच तिरकस हसला. नाही घालणार, ही आमची रूम आहे. आम्हाला जसे वाटेल तसे आम्ही इथे राहू शकतो. सम्राट तिच्या पुढ्यात उभा होत जरा ॲटिट्यूडमध्ये बोलला. तुमच्या माहितीसाठी सांगते, ही माझीही रूम आहे आणि तुम्ही माझ्या रूममध्ये असे राहिलेले मी खपवून घेणार नाही. आध्या कपाळावर आठ्या पाडून कमरेवर हात ठेवून त्याला बघू लागली. अच्छा, खूप हिंमत वाढली तुझी आम्हाला उलटे बोलायची. तो एक एक पाऊल पुढे टाकत तिच्या जवळ येऊ लागला. तसे ती मागे मागे जाऊ लागली. त्याची नजर घाबरलेल्या तिच्यावर स्थिरावलेली. तेव्हाच त्याच्या पायाखाली सफरचंद आला आणि त्याला काही काढायच्या आत तो तोल जाऊन खाली पडला. त्याला पडलेले बघून आध्या मोठमोठ्याने हसायला लागली. तिच्या हसण्याचा त्याला राग येऊ लागला. त्याचे श्वास रागाने फुलले. तो एकटक तिला बघू लागला. खूप हसू येत आहे ना तुला? त्याचा रागीट स्वर ऐकू आला. तशी हसताना तिची नजर त्याच्यावर पडली. त्याचे आग ओकणारे डोळे बघून तिला धडकी भरली. तर तिचे हसूही कुठल्या कुठे गायब झाले. सॉरी, ती घाबरून त्याला बघत खाली पडलेले फ्रुट्स गोळा करू लागली. हे काय आहे? तो फरशीवर एक हात टेकवून उभा होत बोलला. फ्रुट्स आहेत. मला सकाळी लवकर खायला लागतं. निदान फ्रुट्स खाऊन मला भूक तरी लागणार नाही आणि कोणाचे टोमणेही ऐकावे लागणार नाही. आध्या फ्रुट्सची पिशवी उचलत त्याच्या बाजूने जाऊ लागलीस की त्याने तिचे हात पकडले. अच्छा, तर तू आम्हाला उलट उत्तर देशील? तिच्या डोळ्यात बघत सम्राट बोलला. तशी आध्या गोंधळून त्याला बघू लागली. मी कधी उलट उत्तर दिले? आध्या त्याच्या हातातून हात सोडवून घेत गोंधळूनच त्याला बोलली. खूप जीभ चालायला लागली तुझी. आम्हाला जाब विचारणार तू? आम्ही सम्राट मोहिते पाटील राजा आहोत. आम्ही कोणाचे बोलणे ऐकून घेत नसतो आणि आम्हाला चांगलंच माहीत आहे तुझे तोंड कसे बंद करायचे. सम्राट तिला जवळ ओढत तिच्या कानात बडबडला. त्याच्या ओठाचा हलका स्पर्श तिच्या कानाला झाला. तिची पाठ त्याच्या उघड्या छातीला स्पर्श करत होती, तर त्याचे हात तिच्या पोटावर विसावलेले. त्याच्या एवढ्या जवळच्या स्पर्शाने माहीत नाही का आध्याच्या अंगातून एक विजेची लहर दौडून गेली. श्वास आपसूक फुलले. त्याची नजर तिच्या गोरापान पाठीवर गेली आणि तो एकटक तिला बघतच त्याच्याही नकळत तिच्याजवळ झुकू लागला. त्याचे ओठ तिच्या पाठीवर विसावले तसे तिने दोन्ही मुठी घट्ट आवळून घेतल्या. हळूहळू करत त्याचे ओठ तिच्या पाठीवरून वर सरकत तिच्या मानेवर फिरू लागले. सम्राट, तिचा हळूवार घाबरलेला स्वर आणि सम्राट भानावर आला. परत आमच्याशी उलटे बोलण्याची हिंमत करू नको, त्याने तिला दूर करत तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलून तो वॉर्डरोबमधून कपडे घेत चेंजिंग रूममध्ये निघून गेला. तो जाताच आध्याने भिंतीला टेकून उभी राहत डोळे मिटून घेत छातीवर हात ठेवून तिचे फुललेले श्वास कंट्रोल करू लागले. हे काय होत आहे आम्हाला?
तिच्याजवळ गेल्यावर स्वतःवर कंट्रोलच राहत नाही. सम्राट, तुम्हाला शक्य तेवढं तिच्या दूर राहावं लागेल. तसेही ती तुम्हाला तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढायला तयारच बसून आहे. सम्राट बडबड करत अंगावर कपडे चढवून तिच्याकडे न बघताच रूमच्या बाहेर निघून गेला. दुपारचे जेवण झाले तसे सगळे आराम करायला म्हणून त्यांच्या रूममध्ये निघून गेले. घरातील सगळे पुरुष मंडळी त्यांच्या कामावर गेले होते. आद्या तिच्या रूममध्ये काही वेळ आराम करून 4-4:30च्या दरम्यान बाल्कनीमध्ये आली. आज ती पहिल्यांदा बाल्कनीमध्ये आली होती. खूप प्रशस्त आणि हवेशीर अशी बाल्कनी होती. वेगवेगळे फुलझाडे, शोची झाडे, एका बाजूला सावलीच्या ठिकाणी एक झोपाळा तर दुसऱ्या बाजूला शेड टाकून आत सोफा, टिपाय ठेवले होते. आद्याला तिथे खूप छानच वाटले. या खडूसने एक काम खूप छान केले, ही बाल्कनी. पण याची देखरेख कोण करत असेल? यांना तर त्यांच्या वस्तूला कोणी हात लावलेलेही आवडत नाही. आद्या विचार करू लागली तेव्हाच तिची नजर गेटवर उभ्या गार्ड्सना हात जोडून विनवणी करणाऱ्या एका मध्यमवयीन स्त्रीवर पडली. काहीशी घाबरलेली दिसत होती, पण गार्ड्स तिला आत येऊ देत नव्हते. आद्याला काहीतरी गडबड वाटली. तसे लगबगीने खाली निघून गेली. दादा, काय झाले? तुम्ही त्यांना का अडवत आहात? आद्या गेटजवळ येत गार्डला विचारू लागली. तसे गार्डने तिला बघून नमस्कार केले. या कोण आहेत? तुम्ही त्यांना का अडवत आहात? आद्या गार्ड्सला विचारू लागली. वहिनी साहेब, यांना दादासाहेबांशी भेटायचे आहे. गार्ड तिच्याकडे बघत नजर झुकवून बोलला. अच्छा, पण ते तर घरी नाही आहेत. मावशी, काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का? त्या महिलेकडे बघत आद्याने विचारले. वहिनी साहेब, माझ्या मुलीला वाचवा. तो माझ्या मुलीला घेऊन गेला. माझ्या मुलीला वाचवा. ती स्त्री हात जोडून विनवणीच्या सुरात बोलू लागली. पहिले तुम्ही शांत व्हा. इथे बसा बघू. त्या महिलेला आत घेत आद्याने गार्डच्या खुर्चीवर तिला बसवले. तिथेच असलेल्या बॉटलमधून पाणी ग्लासमध्ये ओतून तिला दिले. तसे त्या महिलेने आद्याकडे बघतच ग्लास ओठायला लावले. आजपर्यंत कोणत्याच मोहिते पाटलाच्या स्त्रीने असे सर्वसामान्यांची मदत केली नव्हती. म्हणजे त्यांचे कधी संपर्कच आले नव्हते. बरं, आता सांगा, कोण घेऊन गेले तुमच्या मुलीला? तिला शांत झालेले बघून आद्याने काळजीने विचारले. तसे त्या स्त्रीने सगळं सांगायला सुरुवात केली. तो रावसाहेबांचा माणूस आहे. त्यांच्याकडून कर्ज घेतले होते, परतफेड नाही केले म्हणून माझ्या मुलीला घेऊन गेले. ती स्त्री रडतच तिची व्यथा सांगू लागली. आद्या सगळं ऐकून शॉक झाली. आद्याने असे पहिले कधी पाहिले नव्हते की कधी ऐकले नव्हते. ती नव्यानेच सगळं बघत होती. त्या माऊलीचे आर्त हाक तिच्या काळजाला छेदून गेली. तशी ती इन्स्पेक्टरची मुलगी, सब इन्स्पेक्टरची बहीण, प्रयागसारख्या दयाळू व्यक्तीची बायको होती. कसे बरे हा अन्याय तिला सहन होणार होता? आणि तसेही ती खूप स्ट्रॉंग होती. दादा, तुम्ही यांना संपर्क होतो का बघा. आद्या गार्डला सूचना करू लागली. मावशी, तुम्ही माझ्यासोबत चला. त्यांचे घर दाखवा मला. आद्या त्या स्त्रीकडे बघत बोलू लागली. तसे सगळे गार्ड्स ती स्त्री शॉक होत तिला बघू लागले. काय झाले? मावशी, चला लवकर. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून आद्याने विचारले, पण त्यांना दुर्लक्ष करत घाईने गेटच्या बाहेर जाऊ लागलीच की गार्डने तिला अडवले. माफ करा वहिनी साहेब, पण तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. दादासाहेबांची तशी ऑर्डर आहे. गार्ड तिला अडवत बोलला. तशी आद्या रागाने त्याला बघू लागली. तुम्ही कोणाला अडवताय कळतेय ना? विसरू नका, मी तुमच्या दादासाहेबांची पत्नी आहे आणि मला तुम्ही अडवू शकत नाही. आद्या गार्डच्या डोळ्यात बघत रागात बोलली. तसे त्या गार्डने नजर झुकवली. आद्या गेटच्या बाहेर निघून गेली. तिच्या पाठोपाठ मावशीही. गार्डने लगेच फॅक्टरीमध्ये कॉल केले. गार्डचे बोलणे ऐकून विराटला टेन्शन आले. काय झाले विराट? तुम्ही डिस्टर्ब दिसत आहात. सक्षम त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत काळजीने बोलला. गोष्टच तशी आहे भाई. काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आद्या वहिनी नामदेव जाधवच्या घरी जायला निघाल्या. रावसाहेबांना माहीत झाले ना वहिनी त्यांच्या एरियामध्ये आहेत, तर सम्राट भाईला झुकवायला ते काहीही करू शकतात. आपल्याला लवकर निघावं लागेल. विराट टेन्शनमध्ये बोलला. तसे सक्षमही शॉक झाला. काय?
त्या असे कसे करू शकतात? त्या स्वतःच इथे नवीन आहेत, त्यांना इथले काहीच माहीत नाही आणि एवढा मोठा निर्णय कसे घेतले त्यांनी? सक्षम हायपर होत बोलला. सम्राट तर मीटिंगमध्ये आहेत, आता काय करायचे? सक्षम टेन्शनमध्ये केसातून हात फिरवत बडबडला. भाईची मीटिंग होईपर्यंत तुम्ही इथे थांबा, आम्ही रघु आणि काही माणसांना घेऊन जातो. वहिनीवर त्यांची नजर पडायला नको, बोलून विराट घाईने बाहेर निघून गेला. देवच जाणे यावर सम्राट कसे रिॲक्ट होतील, सक्षम विचार करू लागला. आध्या मावशीसोबत गेटच्या बाहेर निघालीस की एक गार्ड कार घेऊन आला. तसे मावशी आणि आध्या कारमध्ये बसून नामदेव जाधवच्या घराकडे निघाली. मावशी सारखेच रडत होत्या तर आध्या त्यांना धीर देऊ लागली. हेच घर आहे वहिनी साहेब. कार थांबताच मावशी बोलल्या. तशी आध्या घाईने कारमधून उतरली. तिच्या पाठोपाठ गार्ड आणि मावशी. ताडताड पावले टाकत आध्या जाधवच्या दारात उभी झाली तर पुढील दृश्य बघून तिचा पाराच चढला. एक मध्यम वयाचा सावडासा माणूस, डोक्यावर टक्कल पडलेले, हलकीशी ढेरी निघालेली नवरदेवाच्या वेशात, तर त्याच्या शेजारी एक 21-22 वर्षाची मुलगी नवरीच्या वेशात अग्निकुंडासमोर बसून होते. त्या माणसाने त्या मुलीचे एक हात पकडून ठेवले होते तर ती जाऊ द्या म्हणून रडत विनंती करत होती. तर घरातील स्त्रिया, कदाचित त्या माणसाची बायको, मुली असावेत, हतबल होत समोर सुरू असलेला तमाशा बघत अश्रू गाळत उभ्या होत्या. तो माणूस तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारच की आध्या जवळ धावतच आत गेली. तिने त्याच्या हातातील मंगळसूत्र धक्का देत फेकून दिले. हे सगळं एवढ्या अचानक घडले की कोणाला काही कळलेच नाही. कोण आहेस तू? तुझी हिंमत कशी झाली माझ्या कामात अडथळा आणायची? नामदेव उभा होत आध्याला आपादमस्तक न्याहाळत तिच्या डोळ्यात बघत रागाने बोलला. तशी ती मुलगी धावतच मावशीजवळ गेली. तुम्हाला लाज नाही वाटत असे वागताना? तुमच्या मुलीच्या वयाची आहे ती. आध्या चिडून बोलली. लाज? ती काय असते? तिच्या बापाला काही वर्षापूर्वी मी पैसे दिले होते. तो साधे व्याज भरू शकत नाही तर मुद्दल कुठून जमा करणार? पैशाच्या बदली हिच्या बापानेच सौदा केला तिचा. नामदेव मगरूर आवाजात बोलला. तशी आध्या आश्चर्याने मावशीकडे बघू लागली तर मावशीने मान खाली घालून होकारात मान हलवली. दुसऱ्याच्या मुली म्हणजे सौदा करायला वस्तू वाटली का? उद्या जाऊन तुमच्या मुलीचा कोणी सौदा केले तर कसे वाटेल तुम्हाला? आध्या चिडूनच त्याला जाब विचारू लागली. तसे नामदेवने आध्यावर हात उगारलेच की तिने वेळीच त्याचे हात पकडून रागात झिडकारले. नामदेव भयंकर चिडून आध्याला बघत होता तर आध्या मोठ्याने श्वास घेत त्याला, लायकीत राहायचं, कळलं? नामदेव जाधवची लेक रस्त्यावर पडली नाही आहे. नामदेव बोट दाखवत चिडून बोलला. लायकी कोणाची काढतोस रे? सम्राट मोहिते पाटलाची बायको आहे ती. जरा तोंड सांभाळून बोलायचं, कळलं ना? पाठीमागून भारदस्त आवाज आला. तसे नामदेवने वळून पाहिले तर दारात सम्राट उभा होता. त्याला बघताच नामदेवच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तर आध्याने डोक्यावरचा पदर नीट करत मान खाली घातली. आध्याकडे बघतच सम्राट आत आला. काय रे नामा, जास्त चरबी चढली होय रे? सम्राट त्याच्याकडे बघत थंड स्वरात बोलला. तसे तो भीतीने थरथर कापू लागला. माफ करा दादासाहेब, ह्या वहिनीसाहेब आहेत माहीत नव्हते मला, चुकून बोलून गेलो. नामदेव हात जोडून माफी मागू लागला. किती पैसे घेतले होते तिच्या बापाने? सिगारेट सिलगावत सम्राटने विचारले. त्याचा धूर त्याने नामदेवच्या चेहऱ्यावर सोडला. तसे ठसका लागून नामदेव खोकू लागला. सम्राट रागीट नजरेने त्याला बघत होता. 20,000. नामदेव खोकतच बोलला. रक्कम ऐकून आध्या शॉक झाली. फक्त 20,000साठी कोणी एवढा कसा क्रूर वागू शकतो? हे घे तुझे 20,000 आणि त्याचा व्याज. सम्राटने पॉकेटमधून काही पैशाचे बंडल काढून त्याच्या तोंडावर फेकले. परत त्या मुलीकडे तुझी वाकडी नजरे टाकलेस ना तर तू परत काही बघायच्या लायक राहणार नाहीस. सम्राट त्याच्या डोळ्यात आरपार बघत धमकीच्या सुरात बोलला. जी दादासाहेब. नामदेव घाबरून बोलला. सम्राट बाहेर जायला मागे वळला. तसे नामदेवने सुटकेचा निश्वास सोडला. आणखी एक.
असे म्हणत सम्राटने त्याच्या जोरदार कानाखाली ठेवून दिले. तसे नामा गालावर हात ठेवून गोंधळून त्याला बघू लागला, तर आद्याही काहीशी शॉक झालेली. हे मोहिते पाटलाच्या सुनेचा अपमान करण्यासाठी, सम्राट रागाने बोलून आद्याचा हात आवळून घेत रागाने तिथून निघून गेला. मावशी आणि त्यांची मुलगी हात जोडून त्यांना बघू लागली. डोळ्यातून पाणी वाहू लागले, तर डोळ्यात उपकाराची भावना. सम्राट एक क्षण मावशीजवळ थांबला. कधीही कुठलीही गरज भासली तर आम्हाला भेटा, त्यांच्याकडे बघत सम्राट बोलला. तसे मावशीने होकारात मान हलवली. सम्राटने विराटला इशारा केले तसे विराट मावशी आणि त्यांच्या मुलीला त्यांच्या घरी सोडायला गेला. कार जवळ येत सम्राटने मागचा दरवाजा उघडून आद्याला आत ढकलून देत रागाने दरवाजा लावून घेतले. आद्या घाबरून त्याला बघतच सावरून बसले, नजर झुकलेली. ड्रायव्हिंग सीटवर बसताच त्याने करडी नजर आद्यावर टाकली, जे आद्यालाही जाणवले. तसे तिने नजर चोरून घेतली. गिअर टाकून त्याने कार सुरू करत वेगाने वाड्याच्या दिशेने निघून गेला. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.